तर आपल्याला भेटले तर बाळा आता बाळा म्हणजे आपल्या हांडा भरायला. तर आपण चालू आता हांडा भरायला आहे बघा. आणि याच्यात एक तांब्या वगैरे घेतलं पाणी वगैरे. आज आपल्याला आहे पडकई. तर पडकई म्हणजे राबणी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये. तर आपल्यासोबत आहेत पडकेचे म्हणजे जे पडके आहे ना गँगस्टार त्यांच्यामधले बाळादा ते आहेत आपल्याबरोबर. आणि एक हांडा बिंडा भरून आता तरी पाणी घेऊन चाललेले. आणि पडके म्हणजे मदरना घेतलेले. आणि आपला रेस्ट हाऊस तुम्हाला सगळा आपला आज दाखवतो. तर मित्रांनो आपली राबणी आणि आपलं रेस्ट हाऊस ते सगळं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि या सगळ्यांचं रेस्ट हाऊस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, आत्ता पण दाखवणार आहे. आणि आपण राबणी खास पडके घेतलेले. तर मदर थोडा ना जेवण वगैरे घेऊन येईल. आणि बाळादादा माझ्याकडून हांडा घेतला आहे बाळादाना. आणि ते एरीवरती चालेल. आता एरीमध्ये पाणी बिणी भरपूर असतं आहे. तर वेर आहे वेरीचं काम आताच चालू याच्यामध्ये केलेलं आहे बघा. तर याच्यात पाणी अजून काय भरलेली नाही. फार खालीपर्यंत पाणी असेल कारण पुढे जाऊ शकत नाही. पुढे जर ढासळला तर डोक्यावर जाईल. तर आपण या वरच्या एरीचं पाणी घेणार तेव्हा हे बघा. आता सगळं लांडे आहे ना आता पाणी काढते एरीमधून. आता इथं आता आपली हांडा भरून पडकेवाले द्यायचे. आता एरीमध्ये पाणी भरपूर आहे. तर मग आता झाड्या बघा झालं रे पाणी हालून घे दादा. हांडा धुवून घे. विहीर कोणाची ही? हा? युवराज लांडेंची विहीर आहे का ही? पिण्याचे पाणी येथून वापरतात काय? हा ना पाणी स्वच्छ आहे रे. एकदम कडक मध्ये पाणी दर बाबा तू अर्ध आलंय. तू ज्या ठोकत करत राहिलाय. तर मित्रांनो आपला हांडा भरून झालेले. आता आपण हांडा घेणार आहेत. बाळा तू घेतो का हांडा? मग आता तू हांडा बिंडा घेऊन आता डोक्यावरती निघालेले आहेत. हा खास तरी छान लागले ते. आणि सकाळी 7 वाजेपासून येतात ते पडकेवाले. तर संध्याकाळी 7लाच घरी जातात. कारण दिवसभर झाडं बिरं राबून दमतात ना. मग रातभर निवंत झोपतात. तर ही मैराची क्वालिटी. आणि इथं खाली भरपूर असं पाणी वाहत आहे. आणि हे उडवत भाताचं म्हणजे भात जोडून जाणं पेंड मांडलेले ते. आणि इथून आपल्याला समोर आपला रेस्ट हाऊस दिसत आहे. तर काय कारणामुळे त्याचं काम बंद आहे. त्याच्यामुळे ते अजून काही पूर्ण तयार झालेलं नाही. आता तयार झाल्यानंतर आपण इकडं राहायला येऊन तर बघू. रेस्ट हाऊस फक्त बांधून ठेवलं आहे. आणि पुढं राबून झालेलं आहे थोडी झाडं. आता आपण बघणार ते अजून किती राबून झालं भाऊ यांनी. सकाळपासून किती हाणलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात पांड्या आता इथं नेमकी राबी सुटलं आहे. आणि इकडे बघा हे आपलं रेस्ट हाऊस आहे. रेस्ट हाऊस शेजारी जेवढी झाडं तेवढी आपल्याला कट करायचे. कारण पुढच्या वर्षीला परत नवीन पाला फुटत आहे. म्हणजे पाले नवीन येतात. आणि अशा प्रकारे किती राब झाला पांड्या आता बरंच आणला का? मी कुठे मग तापास म्हणजे तुम्ही 7ला येतो मी उठतो 8ला. तर हे बघा आपल्या घरा शेजारात सगळी एकदम साफसफाई एकदम करून करायचं काम चाललेलं आहे. आणि ही जी यंग याला यंग बोलतात. यंग घालली जाते म्हणजे असं राबून बिबून. सीताराम सांग हे यंग कशी घालली जाते? हे चवडून बिडून हा अशा प्रकारे बुटका बिटका सारखे येऊन मग ती यंग घालली जाते. तर पुढल्या वर्षी परत नवीन पाला फुटेल. सोमनाथ कसली यंग जबरदस्त आहे ना चांगली 1 नंबर क्वालिटी. पडकेला किती 7 वाजेपासून का? हा 7 वाजल्यापासून संध्याकाळी किती वाजता? 8 वाजता जातोय 2 बाटल्या पिऊन जाणार. मग अशा प्रकारे यंग घालली जाते. आणि बाळा आता इकडे आणल्या लगेच सुरुवात केली पाणी प्यायला. अशी जडापे जाते. असे पाय देऊन पॅक केले जाते. दगड धुतात. दगड किंवा एक लाकूड टोला जातो याच्यावर. एकसारखी आली पाहिजे. जिंगड पडकायचं गाणं लावलं मग. तर हे बघा आपलं रेस्ट हाऊस अर्धाच राहिलेले. कारण कसं रेस्ट हाऊस दाखवून मी काटाळलो. आता रेस्ट हाऊस आपला
पूर्ण होईल त्यावर तुम्हाला जाणार. आणि मित्रांनो बघा इथून आपला सगळा राबून झालेले आहे बघा. इथून असा एवढा राबून झालेले आणि मग माणसं खालीत निमी इकडं निम वरती 3-4 जण वरतीत आणि बाकीचे खालीत त्यांच्याकडे बघू बरं आपण. तर चांगला असं राबून झालेले हे सगळं व्यंगा बिंगा मस्तपैकी हे करून दिले. कुत्रा बित्रा आहे. तर मी तो कुत्रा जावत ए बाळा द्या कुत्रा नाही चावत. बाळा द्या कुत्रा नाही धावणार. फडकेवाल्यांचा कुत्रा आलेले कारण का ते आपल्याकडे बघत सुटलाय. तर हे पाहू शकतात तारभर 1 रुपये असं पूर्ण जसं आणून टाकलेली डायरेक्ट पूर्ण अशी राबून बिबून. तर सकाळी 7 वाजेपासून तर इतका काम फायनल करतात ते. आता वाजलेत 10 वाजलेलेत. तर जेवण त्यांना येते 12-1च्या दरम्यान जेवण असते. आणि इकडं अजून आपल्याला भरपूर असं म्हणजे राबायचं होतं पण मग ते मागच्या वर्षी लागलं होतं. ह्या वर्षी इकडं साईडचं राबायचं होतं. होईल ना आजला. बघ आता सगळं बघा जसं जमल तसं राबून टाका. हा किती दांड टाकून खाली जायचं आता. तर मित्रांनो कसं निसर्गरम्य वातावरण इकडे आपला रेस्ट हाऊस एकदम पावसाळ्यामध्ये खुलून दिसते एकदम. आणि हिरवेगार वातावरणामध्ये आपण राहतो इकडं. आणि हवा अशी मस्त झाडं कशी आलता बघा एकदम. आणि आता आपण रेस्ट हाऊस भेटलं. हे पूर्ण आपलं मेथी होती मागच्या वर्षी याच्यात हे सगळ्यामध्ये मेथी केली होती पण सांबराने माकडाने ठेवलीच नाही त्याच्यामुळे आपण यावर्षी केलीच नाही. तर बाळा अंडा घे तू नको अंड्यात काय बघू. तर इकडं गावाकडे असं भरपूर असं गावात असलं ना राव आलं सारखा जीव आले त्याच्यामुळे आपली जरा चौका झाला आता. आणि बाळादानं घेतलेलं लोक अंडा आता बाळादा बघू बाळादा चौकात तर डायरेक्ट आपण नाही घसरत राहतो चालेल बघ बाळादा. हे बघा अशा प्रकारे घसरगुंडी सुद्धा खेळली जाते या गावच्यावरून. तुम्हाला दाखवलं असे घसरगुंडी पण आता मोबाईल दाखवत नाही त्याच्यामुळे मग बघा अशा प्रकारे. आणि इथं बरोबर असे म्हणजे सावली वगैरे असते. आणि आपल्याला यावर्षी इथं पूर्ण असं टेकडाला आंब लावायचे. तर एक लाईनीत असे निघाले पुढं राहायला आहे बघा. आणि बाळा तू काय खेळत बसा घरीच. मेहनत आणि कष्ट कसं असत ते शहरातल्या लोकांना माहिती आहे. गावाकडची मेहनत कशी असते तुम्ही बघू शकतात. मेहनत कशी डायजा साडाला असते बघा. बाळाची मेहनत दाखवली बाळाची मेहनत जे बाळाची पूर्ण मेहनत आहे तर दासाडाला राबितो बाळाचा पार. तर मित्रांनो आपल्याकडे फायनली पडकाई होती. पडकाई आणि पडकाईमधले मेन अध्यक्ष बाळवादा आणि त्यांची ही टीम आणि ही सगळी म्हणजे पडकाई यांचे भरपूर असे वर्ष झालं.
किती 20-25 वर्ष झाले हे राबणी काम करतात. म्हणजे आजनवडी गावाचे सगळे राबणीचं काम हे बघतात. तर यांची पहिली सुरुवातीपासून फडकई म्हणजे गावात कोणाच म्हणजे राबायचं काम, आवायचं काम हे सर्वच आम्ही करत असतो. म्हणजे कोणकोणती कामं करतात फडकईमध्ये तुम्ही सांगा द्या. बांधाची कामं, बांधाचा, राबायची कामं, भात लावायची कामं, राबायचा, बडवायची पिंड भात, बांधायची सर्वच कामं बडवायचा. आम्ही शेतीत म्हणजे करत असतो. जेवढी शेतीमधली कामं असतात तेवढी हे फडकेवाले हे फडकेच्या द्वारा करतात. बांध असेल किंवा तुमचा पेंड मोडणे असेल, भात जोडणे असेल, परत भात आवणी असं म्हणजे जे आपल्या इकडं गावाकडे जी कामं केली जातात ते यांच्या मार्फत फडके मार्फत केली जातात. तर तुम्ही आत्ता किती वर्ष झालं काम करतात बाबा? 25 वर्ष झाली. म्हणजे 25 वर्ष झाले म्हणजे काम आहे आमचं. 25 वर्ष झाले राबणीचं काम करतात बांधाचं काम, भात बनवणी सगळा. सगळा. म्हणजे जेवढे कष्टाची कामं. ग्रामीण भागामध्ये काम आहेत तेवढी इकडची काम सगळे फडकेद्वारा केले जातात. आणि खाली अजून राबणीचं थोडं तोडायचं काम चालू आहे. आणि पूर्ण अशी यांगा वगैरे तुम्ही बघू शकता मागं यांगा वगैरे घातलेले. तर बाळ आता या तुम्ही आत्ता म्हणजे नवीनच जॉईन झालेत का? अरे मला आता 20 वर्ष झालं जॉईन झालं म्हणजे फडकेमध्ये 20 वर्ष झाले. मग तर इकडे सगळी मोठाली माणसं आहेत. आता हे 2-3 पोरसोर म्हणजे आता तुमचा रे सीताराम किती तरी? 4-5 वर्ष झाले. सीतारामात 4-5 वर्ष झालेले ते म्हणजे फडकेमध्ये आले ते हे पूर्ण मोकणे मामा पूर्ण म्हणजे 20 वर्ष झाले राबणीचं काम करतो आणि बांधाचा शेतीचा सगळा काय असेल काम तेवढा करतो. ग्रुपनं काम आहे. हा ग्रुप मध्ये. आम्ही सगळी. तर मित्रांनो फडके बिडके लागे असले ती आज ती पहिले सुरुवातीपासून फडके आणि सर्वात म्हणजे 10 माणसं असतात आणि अशा आज 2-3 फडके आहेत. तर तो कोणाला जर फडके लागत असेल तर बाळदादा यांचा संपर्क साधा त्यांच्याकडे मोबाईलवर कॉन्टॅक्ट वगैरे दिला जाईल खाली मोबाईलवरती. आणि तुम्ही आपल्याबरोबर ते पण मोबाईलवरती सारखे गाणी बिणी म्हणजे कसे राहण्यात आल्यावरती नसतं असं वाटलं पाहिजे भाऊ हे झाड बीड तोडताना वगैरे गाणे ऐकून एखाद्याला आनंद भेटतो तशा प्रकारे गाणी बिणी सोमनाथ लावणं असत. पांड्याचा काय तुमचं काय म्हणणं अजून? काय नाही आमचं हे शेतीचीच काम होतं. तर आपली एवढी राबणी झालेली आता इकडं पूर्ण असं मेहनतीचं काम असतं आणि पूर्ण डाळाला म्हणजे असं म्हणजे एखादा जर खाली पडला तर खूप असा दरी बिरी आहे. त्याच्यामुळं मग आता सगळी माणसं वर चाललेले आहेत. तर अशी एक यांगा वायाचं काम कारण मेहनत कशी असते बघू शकता तुम्ही. किती मेहनतीनं वरती जायला लागतं बघा. हे बघा अशा प्रकारे पूर्ण असा टॅकडाला वरती न्यायला लागतं कारण आपण मोकळे त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. आणि अजूनही मागून यांगा चाललेलं ते बघा. तर अशा प्रकारे यांगा वायाचं काम चाललेलं आहे. तर ही घेतली ते आपण फडके आणि ही फडके अजून रॉब भरायची त्या याकडे असतं रॉब भरायला. हे बघा अशा प्रकारे यांगा वायाचं काम आणि अजूनही खालून यांगा आणि तसं आणि सुटलेत पूर्ण असं आपला दस येऊ शकता. हा दस पूर्ण असं गवत माजलेले पूर्ण आणि इथे काय गुरा वगैरे येते ना त्याच्यामुळं गावात जास्त लांब येते आणि दम पण भरपूर लागतं. आणि जे आहेत फडकेवाले त्यांची मेहनत किती असेल तुम्ही विचार करू शकतात. तर आपल्याला एवढं दम लागतं ती 2-2, 4-4 यांगा घेऊन वरती येतात. जाण घ्यायची ना मध्ये इथं आणि जिथे बघ खाली हे 2-3 आंबट झाले आणि त्यांच्या खालच्या बाजूला कोणाचे नाही. तर हे बघा यांगा बिंगा एवढं अजून तरी वाहून वावरात टाकायचं तिथं रॉब तयार करायचे. तर अशा प्रकारे राबड्याच्या झाडाला पूर्ण असा पाला ठेवला नाही जातो आणि हा पाला अजून पावसाळ्यामध्ये खूप असं परत पुढच्या वर्षी आपल्याला राबायला पाला येतोय आणि पुढल्या वर्षी परत आपण राबू शकतोय. अशा प्रकारे राबण्याचे असं कोडका गुतवायचा वरती झाडावर जायचं ठरलं तर बुवा हातात कोयता घेऊन जायचं तो पकडायचं कुठं मग असं कंबराला गुतवायचं असते. असं कंबराला गुतवलं का मोकळं राहतं वरती चढायचा कोयता परत असं काढायचा राबायचा परत खाली यायचं
गुतावला. पत्यात ना ती चला जेवायला बसून घ्या आता, चला कोडका पक्के भाकरी आणल्या जातात, बिस्किट सुद्धा आणल्या जाते, बिस्किट सुद्धा आणल्या जाते असं मस्त रोमॅन्टिक वातावरणामध्ये बिस्किट वगैरे चहाला बरोबर बिस्किट बिस्किट इकडे शेतावर वगैरे गावावरून आणतो म्हणजे लांब पडत आहे ना, त्याच्यामुळेच आताच आणून ठेवलेलं आहे. आणि ह्या माणसाला मी पाहिल्यासारखं वाटतं कुठेतरी, तर ह्या माणूस पाहिल्यासारखं वाटतंय पण ते कुठं पाहिलं ते लक्षात येत नाही आपल्याला. हे भाकरी बिकरी घेऊन आलेले पण ते कुठं पाहिले बाळा त्यांना तुम्ही, तरी कुठं तरी असं पाहिलं आणि वाटतं पण ते लक्षात येत नाही आता आपल्याला. पण मग भाकरी वगैरे आणलेलं तिने बघ. तर अशा प्रकारे यांगा बिंगा आणून ठेवलेलं. आता जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे, म्हणजे आता जेवणाला बसणार आहे ते थोडक्यात. तर पाणी वगैरे आणलं का मग? ही आहे आपली पूर्ण जमीन आणि आपला तर राबून वगैरे झालेले आणि तिकडं जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे हा बघा तिकडं. आणि तिथूनच आता आपण इथं आलेले आणि आता आपण म्हणलं जरा शेतामध्ये जावं, जरा फेरफटका मारावं जरा, म्हणजे कसं काही वगैरे नाही का कसं. आणि ही पूर्ण आहे आपली जमीन आणि पूर्ण आपलं रेस्ट हाऊस आहे मित्रांनो इथं आपल्यासमोरच. ते काय अजून पूर्ण म्हणजे होईलच, त्याला काय नाही, त्या वर्षी त्याला म्हणजे मेपर्यंत आपण फायनल करून टाकणार आहे. तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपली छोट्या शेतावरती मानलेले, कारण लई मोठा मानत का मैदान. तर शेतावरती एखादं घर असून द्यावा, कारण कसं साहित्य वगैरे ठेवावं लागतं, कधी वेळ आली तर मुकामा वगैरे करायला लागतं. कारण इकडं सांबरं वगैरे भरपूर असतात, माकडं वगैरे. ते काय करतात जर शेतामध्ये केला काही लावलं तर ते ठेवते नाही, त्याच्यामुळे आपण यावर्षी काहीच केलं नाही. गेल्या वर्षी आपण मेथी असं बऱ्याच प्रकारे आपण मेथी आणि राजमा केला होता. तर यांच्यामध्ये केला होता. आणि वरती पण तिकडं वरती पण आहे, तिकडं आपले म्हणजे मोठे वावर आहेत ते त्या साईडला. पण तिकडे काय आपण जाऊ शकत नाही, आपण इकडे घर बांधलं आहे, म्हणजे इकडचे पहिला सुरुवात राबून घेणार आपण, मग तिकडं इकडून वाहून तिकडे नेणार आहेत. तर आपला हॉल आहे एक पूर्ण असा मोठा, त्या आता अजून टाईम आहे. आणि इकडं मागे एक ओटी, ती एक म्हणजे हॉल आणि ही इथे बेडरूम करायची, म्हणजे बेडरूमची थोडंसं असं आपली बनवावं लागेल इथून एवढं इकडे. आणि आपण इकडं किचन वगैरे बनवणार तिकडे मागच्या साईडला, म्हणजे इकडे किचन वगैरे एक पडे तर येऊ शकते, इकडे मागं होऊ शकते, तिथे बांधणार आहे. तर काही याच्यामुळे आपण ते काम स्टॉप केलं आहे, कारण होऊन जाईल आपलं ते घराचं काम सगळं वगैरे. पण मग सध्या स्टॉप केल्यामुळं काही असे म्हणजे आपल्या घराला वर्षी म्हणजे आत्ता वर्षी होईल, कारण जरा काही कारणामुळे ते बंद केला होता ते जरा, त्याच्यामुळे ते आपण करून टाकू, त्याच्यात नाही फायनल आपला हाऊस. आणि मित्रांनो इकडे मयूरदादाची पॉल्ट्री देखील आपल्या घरामागं आहे, तिथं कोंबड्या वगैरे असतात, म्हणजे कधी कधी भरते वगैरे नाही भरते, ते पिले वगैरे पक्षी वगैरे आणले त्यावेळेस ते भरू शकतो. तर इकडे आंबे आपल्याला भरपूर आलेले दिसतात खालच्या साईडला. तर इकडं पूर्ण एक नदी, तर पूर्ण मांडवचं पाणी इथपर्यंत खाली येते, इथं पूर्ण असं भरलेलं जातं. पावसाळ्यामध्ये खूप इकडं मच्छी मासं आणि खेकडी मोठ्या इकडे आपल्या शेताकडे भेटत. आणि आज शेताकडे म्हणजे तर महत्त्वाचं म्हणजे तर शेतात इतका आनंद होतो ना कधी बऱ्याच दिवसातून आल्यानंतर, तर एक प्रकारचा म्हणजे आनंद आपल्याला सांगता येत नाही, पण मग होते एक जास्त करून. आणि हा पूर्ण खांबळे हा काय आता जे तिकडून मेन लाईन आली तर हा खांबळा काढून टाकणार आहेत, त्याच्यामुळे आपण लई मोठा म्हणजे प्लॅन आहे आपला. तर इथं शेतामध्ये एक असं पोहण्यासाठी एक इथं बांधवायचे आपल्याला, पण ते जसे पैसे येतील तशा बजेटनं आपण कामं करणार आहेत. कारण एक खेकडीचा प्लॅन पण करणार आहेत आपण, मासे पाळायचा एक प्लॅन करणार आहे, खेकडी पाळायचा एक, म्हणजे असे अनेक प्रकारचे आपण शेतामध्ये हे करणार. आणि आपण इकडं पूर्ण झाडे वगैरे लावणार आंब्याची इकडे ह्या साईडला. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपला राबणीचा वगैरे आणि आपला रेस्ट हाऊसचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हा तुम्ही भरपूर असं व्हिडिओ पाहिले असेल, पण आपल्या रेस्ट हाऊसचा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आहे, कारण आपली राबणी घेतल्यामुळे आपण म्हणला एक व्हिडिओ बनवू, तर आपण हा छोटासा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला मित्रांनो धन्यवाद, बाय बाय, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओला. चला त्यामुळं त्याआधी तुम्हाला सर्वांना धन्यवाद.